नागपूरमध्ये तिकीट नाकारलेल्या उमेदवारांनी तयार केलंय स्वतःचं अपक्ष असं पॅनल। ठाकरेंच्या शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षांची मुलगी पूजा मानमोडे ही अपक्ष मैदानामध्ये उतरली आहे। काँग्रेसनं उमेदवारी नाकारल्यामुळे 4 उमेदवारांचे पॅनल उभे करण्यात आले। पूजा मानमोडे लोकसभा आणि विधानसभेतील काँग्रेस उमेदवारांचा प्रचार करत होती। पक्षांनी उमेदवारी नाकारल्यानंतर अनेक जणांनी आपला अपक्ष पॅनल उभं केलेलं आहे। नागपुरातील प्रभाग क्रमांक 31 मध्ये देखील त्याचाच अनुभव आलेला आहे। पूजा मानमोडे असतील, सोनाली घोडमारे असतील किंवा काँग्रेसचे 3 नगरसेवक राहिलेले विजय बाबरे यांनी स्वतः एक पॅनल उभं केलेलं आहे। सर्वप्रथम पूजा मानमोडे यांच्याकडे जाऊया। तुम्ही काँग्रेसच्या सक्रिय कार्यकर्त्या होत्या, तुम्हाला आश्वासनही देण्यात आलेलं होतं, तुम्ही गेल्या काही महिन्यांपासून निवडणुकीची तयारीही सुरू केली होती, शेवटच्या क्षणाला काय झालं? शेवटच्या क्षणाला मला मिळालं नाही हे तितकंच सत्य आहे, पण त्याचं कारण काही मला माहिती नाही। पण जे काही झालं ते खूप अतिशय वाईट झालं, कारण की प्रभागामध्ये मी अतिशय ताकदीने उभी होती आणि निवडणुकीसाठी सगळ्या प्रकारची माझी तयारी झाली होती आणि मला आश्वासन जरूर मिळालं होतं, पण ते काही घडलं नाही। पण ठीक आहे, काही हरकत नाही। पूजा मानमोडेंनी इथे काम केलेलं आहे, त्याच्यामुळे लोकांना पूजा मानमोडे माहीत आहे, तर त्याच्यामुळे पूजा मानमोडे ही लढणार आहे। पुढे वर्ष तुम्ही भाजपमध्ये काम केले, तुम्ही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। पक्षाच्या नेत्यांकडून तुमची मनधरणी करण्याचा प्रयत्न नाही झाला का? झाला आहे, पण मी एकदा त्यांना हेच म्हटलं की मला एकदा अपक्ष लढून मला जनतेमध्ये माझा काय प्रतिसाद आहे, किती यांनी मी निवडून येऊ शकते, मला फक्त तेच पाहायचं, बाकी काही नाराजी नाही आहे। काय सांगाल विजय बाबरे, तुम्ही 3 टर्म काँग्रेसचे 4 टर्म काँग्रेसचे नगरसेवक राहिलेले आहेत, याही इच्छुक होते? हां, यावेळेसही तिकीट मागितली काँग्रेस पक्षाला। माझं नाव विजय बाबरे आहे आणि मी 4दा अपक्ष निवडून आलो आहे आणि काँग्रेस पक्षाला तिकीट मागितली, त्यांनी दिली नाही। काय गोष्ट आहे माहीत नाही। तिथे एकही कुणबी त्यांनी त्या लोकांनी ना कोणत्याच पक्षाने दिली आहे। मी अपक्ष म्हणून तिथे सामाजिक समीकरणावर तुम्ही उभे आहे? हां, मी सामाजिक सर्व जाती धर्माला घेऊन चालणारा व्यक्ती आहे। तुम्ही पहिल्यांदा निवडणूक? नमस्कार, मी सचिन अशोक कांबळे है ना। माझ्या व्यवसायाच्या माध्यमातून मी भारतीय जनता पार्टीला जे सहकार्य करायची कोशिश केली ते केली, परंतु हनुमान नगर, चंदन नगर, वकीलपेठ, सोमवारी क्वार्टर, रेशीमबाग हा पूर्ण 5 वार्डाचा पट्टा हा खाली सोडून वन साईड नंदनवन साईडला 3-4 तिकिटा दिल्या आणि बाहेरून 27 प्रभागातून इकडे माझं जो SC राखीवचं जे पुरुष कॅन्डिडेट आहे तो बाहेरून इथे लादल्या गेलेला आहे, तर मी माझ्या वस्तीतल्या नागरिकांच्या सोयीसाठी अपक्ष उमेदवारीचा निर्णय केला आहे। धन्यवाद। कॅमेरामन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।